हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर अमेरिका-इराण सामंजस्य करार संपल्यानंतर पाकिस्तान गप्प आहे. महाराष्ट्रात आता बिगर शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येणार नाही. तर महाराष्ट्रातील अवैध खाणकाम रोखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण आणि वॉर रूमच्या स्थापनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आशिया कप ट्रॉफी कुठे आहे? तर अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटकानं दंश केलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 9 जुलै वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे हवामान विभागाच्या इशाऱ्याची. हवामान विभागानं पुढल्या 5 दिवसांसाठी मुंबई उपनगरे, ठाणे आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत काही मिनिटाच्या पावसानंच यंत्रणेची कसोटी घेतलीय. किंग सर्कल परिसरात पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच रस्ते पाण्याखाली गेले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पाणी काढण्यासाठी बीएमसीला मोठे पंप तैनात करावे लागले. डांबरी रस्त्यांवर खोल खड्डेही पडले आहेत, त्यामुळे रहिवाशांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. मान्सूननं पुन्हा एकदा मुंबईच्या गतीला खीळ घातली. अधूनमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असून सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसामुळं नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे. पुणे आणि रायगडमधनं वाहणाऱ्या उल्हास नदीची पातळीही वाढलेली आहे. नदी किनारी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी अमेरिका-इराण युद्धाची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीची राजधानी अंकारा इथं एक विधान केलं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी असं म्हटलं की इराण सोबतचा सामंजस्य करार आता कालबाह्य झालाय. दोन्ही देशांमधील या कराराचं सर्व महत्त्व संपुष्टात आलेलं आहे. इराण सोबत व्यवहार करणं हा निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. इराण-अमेरिका शस्त्रसंधी भंग झाली आहे, त्यामुळे पाकिस्तानला सर्वाधिक नामुष्कीचा सामना करावा लागतोय. पाकिस्ताननं मध्यस्थी करून वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात घडवून आणलेल्या अंतरिम शस्त्रसंधी कराराचा उद्देश कायमस्वरूपी कराराच्या दिशेनं वाटाघाटींसाठी 60 दिवसांचा अवधी उपलब्ध करून देणं हा होता. पण गेल्या आठवड्यात कतारमध्ये झालेल्या अप्रत्यक्ष चर्चा कोणत्याही परिणामाशिवाय संपल्या आहेत. अमेरिकेनं शस्त्रसंधी भंग करून इराणवर हल्ला केला. सर्वप्रथम इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सौदी अरेबिया आणि कतारच्या तेल आणि वायू टँकर्सना लक्ष्य केलं. क्षेपणास्त्र डागली. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं इराणवर हल्ल्याची मालिका सुरू केली. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात जमिनीच्या खरेदी विक्रीची. राज्य सरकारनं महाराष्ट्रातील जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत एक ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर निर्णय घेतलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली की राज्यात शेत जमीन खरेदी करण्यासाठी आता व्यक्ती शेतकरी असणं अनिवार्य असेल. तुमच्याकडे शेतकरी असल्याचा वैध पुरावा नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात तुमच्या जमिनीची नोंदणी करता येणार नाही. सरकारच्या या निर्णयाकडे भूमाफिया आणि फसवणूक करून जमीन बळकावणाऱ्यांविरुद्धचा एक मोठा सर्जिकल स्ट्राईक म्हणून पाहिलं जात आहे. या कठोर निर्णयामागील पार्श्वभूमी धुळे जिल्ह्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्यातून उद्भवली आहे. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत वडजाई, पिंपरी आणि नरवाल भागातील जमीन घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी आरोप केला की राज्याबाहेरील लोक अगर बिगर शेतकरी हे नियमांचं उल्लंघन करून जमिनी खरेदी करतायत. या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी संपूर्ण राज्यासाठी एका नवीन आणि अधिक कठोर प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. पॉडकास्टची चौथी बातमी आरबीआयच्या एका आदेशाची. आरबीआयच्या एका नवीन निर्देशामुळे बँकांच्या कमाईवर परिणाम होऊ शकतोय. बँकिंग अधिकाऱ्यांच्या मते ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या विशिष्ट SMS अलर्टसाठी शुल्क आकारण्यावरील बंदीमुळे प्रमुख बँकांचं वार्षिक शुल्क उत्पन्न 300 कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकतंय. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, कारण त्यांना यापुढे अशा SMS साठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत.
आरबीआयनं 24 जून रोजी जारी केलेल्या आपल्या निर्देशात म्हटलंय की बँका अनुपालन, जागरूकता आणि प्रचारात्मक उपक्रमांशी संबंधित SMS अलर्टसाठी ग्राहकांकडनं शुल्क आकारू शकत नाहीत. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात महाराष्ट्रातील अवैध खाणकामाची. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील गौण खनिजांचं अवैध खाणकाम आणि चोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली की पुढल्या 6 महिन्यात संवेदनशील भागांमध्ये ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन सर्वेक्षण केलं जाईल. या देखरेखीसाठी हायटेक वॉर रूम आणि कायद्यात सुधारणा सुद्धा केल्या जातील. सरकार मुंबई महानगर प्रदेश, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या संवेदनशील भागांमध्ये 4 एजन्सीज मार्फत सर्वेक्षण करेल. कोकण प्रदेशातील गौण खनिजांवर देखरेख ठेवण्यासाठी रेलटेलच्या सहकार्यानं एक हायटेक वॉर रूम देखील स्थापन केली जाईल. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय क्रिकेट संघानं गेल्या वर्षी आशिया कपचं विजेतेपद पटकावलं असलं तरी या ऐतिहासिक विजयानंतर अनेक महिने उलटूनही ट्रॉफी भोवतीचा वाद अजूनही सुटलेला नाहीये. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अद्याप आशिया कप ट्रॉफी मिळालेली नाही. या प्रकरणाभोवती सुरू असलेला वाद शमवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. आता BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले की आशिया कप ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ACCचे अध्यक्ष आणि संचालकांना ट्रॉफी सुपूर्द करण्याची वारंवार विनंती केली, पण आम्हाला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये. आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत, पण जर त्यांनी ट्रॉफी दिली नाही तर काय फरक पडतो? आम्ही तिथे जिंकलो हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आम्हाला अजून ट्रॉफी मिळाली नसली तरी आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हीच विजेते आहोत. पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेते राजेश शर्मा यांची. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभासच्या स्पिरिट या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना अभिनेते राजेश शर्मा यांना एका विषारी कीटकानं चावा घेतला. त्यानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील ढाकुरिया इथल्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. राजेश शर्मा यांच्यासह अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी अभिनेत्याच्या कुटुंबियांच्या वतीनं सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.